ठोकायचा कायदा हा लोकांचाच कायदा असतो। मग मी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। लोकांसमोर कायदा राहत नसतो, हवेत बोलत नसतो मी, पण लोक स्वतःहून स्वतःचा कायदा करतात। बापरे, प्रकाश आंबेडकर भयंकर संतापले। ठोकायचा कायदा लोकांचाच कायदा असतो। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 50% टेरिफ बद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांनी पुढे येणारी परिस्थितीवर भडकले। भारताची परिस्थिती नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही, ते पुढे हेही म्हणाले, तर मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। हवेत बोलत नसतो मी। लोकांनी एकदा ठरवलं की कायदा राहत नसतो, लोकांचा कायदा असतो, लोकच कायदा असतात। लोक स्वतःहून स्वतःचा कायदा करतात। ठोकायचा कायदा लोकांचाच कायदा असतो। आता सध्याचं नेपाळ असो, तर ही अलार्मिंग सिच्युएशन परत भारतात येऊ शकते असं वाटतं तुम्हाला? मला दिसतेच आहे काका, मी स्वतःहूनच हे करतो की आज मला असणारं एक इन्कम आहे, स्टेबल आहे, माझं कुटुंब स्टेबल आहे। उद्या मला इन्कमच येणार नसेल तर मी सस्टेन किती महिने होणार? तेव्हा मी काही महिने फक्त सस्टेन होऊ शकतो, पूर्णपणे आयुष्यभर सस्टेन होऊ शकत नाही। आणि अशा वेळेस मग मी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। मी आकडेवारी देऊन सांगतोय, हवेत बोलत नसतो मी। अशाच प्रकारचे आंदोलन टाळण्यासाठी जनसुरक्षा कायदा हा सरकारकडून आणला जातो। कायदा एक लक्षात घ्या, कायदा तिथेही होता आणि कायदा बांगलादेशमध्येही होता। लोकांनी एकदा ठरवलं की फायनान्स मिनिस्टरचं काय होतं हे तुम्ही बघितलेलं आहे। त्याच्यामुळे लोकांसमोर कायदा राहत नसतो, लोकच कायदा असतात। आणि आत्ताच्या भारताच्या व्यवस्थेमध्ये आपण स्वतंत्र आहोत, तेव्हा लोकच हा कायदा आहे। पार्लमेंटने केलेला कायदा हा फक्त लॉ अँड ऑर्डरसाठी आहे, पण लोक स्वतःहून स्वतःचा कायदा करतात। ठोकायचा कायदा हा लोकांचाच कायदा असतो।